नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. आपल्याला एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल किंवा काही अडचण असेल तर मला कमेंट करा. आपल्याला त्या विषयाची लिंकही लगेच पाठवण्यात येईल. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान द्वितीय सत्र परीक्षा. प्रश्न पहिला 5 गुणांसाठी. गाळलेल्या जागा कंसातून शोधून लिहा. बघा, कंसामध्ये 5 शब्द दिलेले आणि खाली 5 गाळलेल्या जागा आहेत. आपल्याला अचूक पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे. 1. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते. 2. तंतुकणिका हे पेशीचे ऊर्जा केंद्र आहे. 3. पेशींमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते. 4. पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. 5. पचनाची क्रिया मुखपासून सुरू होते. अशा पद्धतीने या 5 गाळलेल्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात? उत्तर: स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. 1. अस्थिस्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. 2. हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल? हृदय बंद पडेल, रक्ताभिसरण होणार नाही, मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे मृत्यू ओढवेल. त्यानंतर 3. पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत? उत्तर: केंद्रक, आंतर्जव्य जालिका, राइबोझोम, गोल्जी पिंड, लायकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका अशी विविध अंगके पेशीमध्ये आहेत. 4. सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? उत्तर: सूक्ष्म जीवाणू व विषाणू, कवकवर्गीय बुरशी, पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे प्रकार आहेत. 5. किण्वन प्रक्रिया कोणी शोधली? लुई पाश्चर याने किण्वन प्रक्रिया शोधली. पुढे दिलेले शब्द कोणत्या प्रकारात मोडतात ते कसे? भूकंप होणे, भौतिक, रासायनिक, अपरिवर्तनीय, नैसर्गिक. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण, आवर्ती, सावकाश, नैसर्गिक. स्प्रिंग ताणणे, भौतिक आणि परिवर्तनीय. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न. नावे लिहा, प्रत्येकी 2. सिमेंटमधील घटक: सिलिका, ॲल्युमिना, चुना, आर्यन, ऑक्साईड, मॅग्नेशिया यापैकी कोणतेही 2 घटक लिहिले तरी चालतील. 2. पेशी अंगके: केंद्रक, आंतर्जव्य जालिका, राइबोझोम, लयकारिका, लवके. 3. पचन करणारे विक्रे: पेप्सिन व ट्रिप्सिन. अधातू: कार्बन, गंधक, ऑक्सिजन, हायड्रोजन. त्यानंतर ब भाग बघा. जोड्या जुळवा. मीठ ब संयुग, हायड्रोजन अधातू, कडुनिंब ड ताप सर्दी यावर इलाज, दालचिनी क मळमळीवर इलाज. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर क भाग बघा. फरक स्पष्ट करा. प्राणी, पेशी आणि वनस्पती. 1. प्राणी पेशीत भित्तिका नसते, वनस्पती पेशीत भित्तिका असते. प्राणी पेशीत पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते. प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात, वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात. या पद्धतीने
प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीचा फरक स्पष्ट करायचा आहे. पुढचा फरक आहे मिश्रणे व संयुगे. बघा, मिश्रणे 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र मिसळल्यास मिश्रण तयार होतं. तर संयुगे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया होऊन संयुगे तयार होतात. 2. मिश्रण हे घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करतात. तर संयुगे हे घटक साध्या पद्धतीने वेगळे करता येत नाही. मिश्रणाचं उदाहरण आहे मीठ आणि साखर, पाणी. तर संयुगाचं उदाहरण आहे हवा आणि स्टील. पुढचं प्रछाया आणि उपछाया यातील फरक. प्रछाया गडद असते, उपछाया फिकट असते. प्रछायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते, तर उपछायाच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते. प्रछाया बिंदू स्रोत व विस्तारित स्रोतापासून मिळते, तर उपछाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते. या पद्धतीने आपण तिन्ही फरक कंप्लीट केल्यास आपल्याला 6 गुण मिळतील. पुढचा प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा 10 गुणांसाठी. 1. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय? उत्तर: टूथपेस्टमध्ये कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन, फॉस्फेट इत्यादी घटक असतात. हे सर्व घटक दातांची निगा राखण्याचं कार्य करतात. 2. जंगलातून आपणास काय मिळते? उत्तर: जंगलातून आपणास लाकूड, सरपण, औषधे, धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये, अर्कयुक्त तेले, विविध फळे, कंदमुळे, कात, रंग अशी उत्पादने मिळतात. 3. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? उत्तर: वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. शिवाय वाहनांमुळे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो आणि म्हणून इंधनांचा अपव्यय टाळावा. पुढचा प्रश्न: ध्वनी निर्मिती कशी होते? घंटा, टाळी वाजणे अशा उदाहरणांमध्ये कंपन प्रत्यक्ष जाणवत नाही, पण कंपनं निर्माण होतात आणि ध्वनीची निर्मिती होते. आकाश निरीक्षणामध्ये ध्रुवतारा महत्त्वाचा आहे. उत्तर: ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवतो. सप्तर्षीच्या तारकासमूहावरून ध्रुवतारा शोधता येतो. तसेच शर्मिष्ठेच्या निरीक्षणावरून देखील ध्रुवतारा दिसून येतो. म्हणून ध्रुवतारा महत्त्वाचा असतो. शास्त्रीय कारणे द्या. 1. तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी. अर्धवट कारण येते. पुढचं: उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नये. सूर्यग्रहणातील कॉस्मिक व प्रखर किरणे डोळ्यांना कायमची किंवा तात्पुरती इजा पोहोचवतात. म्हणून सूर्यग्रहणे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. पुढचा प्रश्न: मादक पदार्थाचे सेवन करू नये. कारण मादक पदार्थाच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. म्हणून मादक पदार्थाचे सेवन करू नये. ब भाग: चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या सहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या सहाय्याने दाखवली जाते. ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात. त्यानंतर क भाग टिपा लिहा 4 गुणांसाठी. 1. सूक्ष्मजीवांची हानिकारकता. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते. सूक्ष्मजीव एन्टोरेटॉक्झिनची निर्मिती करून अन्नविष बाधा घडवून आणतात. 2. चुंबकीय क्षेत्र. चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवतो. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूंवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागात चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासलेली.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.